सरकारमध्ये शिंदे आणि भाजपामध्ये कोल्ड वॉरच्या चर्चा गरम असताना शिंदे हे प्रतिसरकार चालवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। दुसरीकडे कुंभमेळ्यातही शिंदेंनी बैठकीचा नवा आखाडा उभा केलाय का याचीही चर्चा जोरात आहे। मात्र आमच्यात कोल्ड हॉट असं कोणतंही वॉर नसल्याचं सांगून सत्ताधाऱ्यांनी वादाला फुल स्टॉप दिलाय। आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, प्रति सरकार। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही। 232 अशा ऐतिहासिक बहुमतानं स्थापन सरकारमध्ये अवघ्या 2च महिन्यात कोल्ड वॉर भडकल्याचं बोललं जात आहे। विरोधकांच्या आरोपानुसार शिंदेंनी महायुती सरकारमध्ये स्वतंत्र कॅबिनेट बैठका घेत समांतर आणि प्रतिसरकार स्थापन केल्याचा आरोप केलाय। वैद्यकीय मदत कक्ष आहे, त्यांचा स्वतंत्र वॉर रूम आहे, कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेला आहे। त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर्स सुरू आहेत। स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची। अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं। समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो। आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार। पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही। आमचं सगळं थंडा कुलकुल आहे। त्यामुळे तुम्ही असं कधी आणि आमच्यामध्ये कधी असं कुठलंही कोल्ड वॉर नाही होणार ना, काय हॉट वॉर होणार। शिंदेंच्या नेत्यांसह भाजपनं कोल्ड वॉरच्या चर्चा खोट्या ठरवल्यात। मात्र ज्या घटनांनी कोल्ड वॉरच्या आणि एका सरकारमध्ये दुसऱ्या समांतर सरकारच्या चर्चांना हवा मिळाली त्या कोणत्या घटना आहेत तेही पाहूयात। पहिला मुद्दा मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम प्रमाणे शिंदेंचा समन्वय कक्ष। दुसरा मुद्दा कुंभमेळ्यात शिंदेंच्या बैठकीचा स्वतंत्र आखाडा। आणि तिसरा मुद्दा स्वतंत्र वैद्यकीय कक्ष। या तिन्ही मुद्द्यांची पार्श्वभूमी समजून घेऊयात। पहिला मुद्दा म्हणजे वॉर रूमवरून सरकारमध्ये वॉर रंगल्याची चर्चा आहे। विविध प्रकल्पांच्या पाहणीसाठी मंत्रालयात फडणवीस आणि अजित पवारांनी वॉर रूम सुरू केला। यानंतर आता शिंदे यांनीही स्वतंत्र वॉर रूम बनवण्याचं सांगितलं, फक्त त्याला समन्वय कक्ष नाव दिलं गेलंय। दुसरा मुद्दा कुंभमेळा बैठकीचा। 2027 मध्ये नाशकात कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी काही दिवसांपूर्वी भाजपच्या गिरीश महाजनांनी बैठक घेतली, तेव्हा शिंदे गटाचे दादा भुसे गैरहजर राहिले। त्यानंतर पुन्हा कुंभमेळ्यासाठीच शिंदेंच्या नेतृत्वात दुसरी बैठक झाली, ज्याला भाजपचे नेते गैरहजर होते। तिसरा मुद्दा वैद्यकीय कक्षाचा। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून राज्यामध्ये गरजूंना मदत केली जाते। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची धुरा त्यांच्याकडे गेली। नंतर शिंदेंनी सुद्धा स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याचं जाहीर केलं। याच्यात काही चुकीचं नाही। मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो। वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे। मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात। त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही। सध्या 2 तोंड एका बाजूला आणि 1 तोंड एका बाजूला, म्हणजे त्रिमूर्तीमध्ये त्रिमूर्ती काही दिसत नाही। किमान आरोग्याच्या साठी सुद्धा थोडे हे दक्ष आहेत, याचं समाधान सध्या तात्पुरतं मानून घ्यायला हरकत नाही। सत्तेमध्ये दोघेही आहेत, भाजपा आणि शिंदेची शिवसेना आहे। असे 2 कक्ष प्रत्येक ठिकाणी काढावेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये योग्य काम चालेल। दिस इज नथिंग बट अ होल पीपिंग। इसमें कोई सच्चाई नहीं है। देवेंद्र जी और एकनाथ जी और अजित दादा तीनों मिलकर सरकार बखूबी चला रहे। कोई कोल्ड नहीं, हॉट कोल्ड सब साथ साथ है। याआधी शिंदेंच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिली गेली। दोन्ही ठिकाणी शिंदेंचे नेते पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। आजवर हा तिढा मिटलेला नाही। परिवहन खातं शिंदेंचे नेते प्रताप सरनाईकांकडे आहे। तिथे एसटी महामंडळ अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी सचिवाची नेमणूक केल्यानं चर्चा रंगल्या। शिंदेंच्या ठाण्यामधल्या समस्यांबद्दल भाजपचे नवी मुंबईतले नेते गणेश नाईकांनी पुढाकार घेत शिंदेंना शह दिल्याचं बोललं गेलं। यानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीमधून सरकारनं शिंदेंना वगळलं। विशेष म्हणजे समितीमध्ये अजित पवारांचं नाव होतं,
यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर शिंदेंची पुन्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये नियुक्ती करण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल. 56-57 आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणले EVMच्या माध्यमातून, त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा. फडणवीस हे दादांत खोटं आहे. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, तुम्हाला कुठल्या बातम्या मिळाल्या नाही की तुम्ही कोल्ड वॉर, मलान वॉर, हॉट वॉर असलं काहीतरी त्याला उदाहरण देता. सत्तेमधले नेते सारा आलबेल असल्याचं सांगत असले तरी शिंदेंची अनेक बैठकांना गैरहजेरी आणि काही मंत्री अप्रत्यक्षपणे वर्तवत असलेली नाराजी यामुळे मुळाशी नेमकं काय यावर वारंवार टीका होतीये. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा कधीच दीर्घकाळ लपून राहत नाही. सरकार स्थापनेवेळीच शिंदे भाजपमध्ये महत्वाच्या मंत्रिपदांपासून रंगलेलं हे शीतयुद्ध पुढे खातेवाटप, पालकमंत्री, स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, स्वतंत्र वॉर रूम आणि स्वतंत्र बैठकांपर्यंत येऊन पोहोचल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फडणवीसांचे आदेश फार पाळू नका. हे जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे. मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे. बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे. म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बळबडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. मी अनेक वेळेला अनेक नेत्याने सांगितलं, अनेक प्रवक्त्याने सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो. अनेकदा ते दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो. राजकीय विश्लेषक राज्यशास्त्रामधील एक नियम वारंवार सांगतात. तो म्हणजे जेव्हा जेव्हा विरोधक दुबळे होऊन सत्ता पक्षाकडे अमर्याद संख्याबळाची ताकद येते तेव्हा तेव्हा विरोधक हा सत्तेतूनच जन्माला येतो. बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की मग गेल्या सरकारमधील पीक विमा घोटाळा, यावर विरोधकांच्या ऐवजी सर्वाधिक आक्रमक भूमिका सत्ताधारी सुरेश धसांनीच मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.